शिकार केलेल्या मृत बिबट्याचे पंजे, दात आणि मिशा. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सिंहगडाच्या जंगलात बिबट्याची शिकार झाली आहे. रांजणे गावच्या डोंगरावर ही शिकार करण्यात आली. शिकारीसाठी वापरण्यात आलेली पद्धत अतिशय क्रूर होती. नथू तामकर नावाच्या या मेंढपाळानं विषात कालवलेली मृत शेळी जंगलात टाकली. त्यावेळी जंगलात फिरत असलेल्या भुकेल्या बिबट्यानं या शेळीचा फडशा पाडला. मात्र आपण कुणाची शिकार केली नसून आपणच शिकार होतोय याची कल्पना या बिबट्याला नव्हती आणि अखेर त्याचा तडफडून मृत्यू झाला. खबऱ्याकडून वनविभागाला या शिकारीची माहिती मिळाली. नथू तामकर ह्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यामध्ये जे मुद्देमाल मिळून आलेला आहे बिबट्याच्या बाबतीत तो आम्ही हस्तगत केला आणि नंतर जो दरीमध्ये तो बिबट्या टाकलेला होता त्या ठिकाणी उतरून आम्ही तो हस्तगत केला. नथूच्या घरातून बिबट्याचे पंजे, दात, मिशा जप्त करण्यात आल्या. बिबट्याचा मृतदेह त्यानं खोल दरीत टाकला होता. सिंहगड जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्यानं संरक्षणासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी होतीये. त्यांनी त्या बिबट्याचे चारी पायाचे पंजे तोडले होते, तर ते पंजे वगैरे मुद्देमाल ताब्यात घेतलेले आहे. आता त्याच्यात ती रीतसर कारवाई चालू आहे त्यावरती. तर अशा गोष्टी परत भविष्यामध्ये होऊ नये किंवा अशा गोष्टी होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी की ह्या गोष्टी थांबवाव्या आणि वन्यजीवनाबद्दल मदत करावी. बिबट्याच्या शिकार प्रकरणी वनविभागानं नथू तामकरला अटक केली आहे. त्यानं प्रत्यक्ष शिकार केली असली तरी वन्यजीव अवयव तस्करी मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जातीये. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.